राज्यात महाविकास आघाडी महायुतीनंतर आता तिसरी आघाडी अस्तित्वात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तशी तयारी तशा बैठका सुद्धा सुरू झालेल्या आहेत। आपण पाहू शकतो राज्यातल्या ज्या शेतकरी संघटना आहेत त्या आता एकत्र आलेल्या आहेत आणि पुण्यात या सगळ्या बैठकांचं या सगळ्या संघटनांची बैठक या ठिकाणी सुरू आहे। आपण पाहू शकतो स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी या सगळ्या आजच्या बैठकीचं नियोजन या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतं आणि एकूण नेमकी तिसरी आघाडी नेमकी कशी असणार आहे, कारण सातत्याने राज्याच्या राजकारणात या तिसऱ्या आघाडीची चर्चा होताना पाहायला मिळते। मात्र या तिसरी आघाडीचं नेमकं अस्तित्व काय असणार आहे ते जाणून घ्या। शेट्टी साहेब, काय आज या सगळ्या शेतकरी संघटना ज्या आहेत, प्रमुख शेतकरी संघटना राज्यातल्या, त्यांचे सगळे नेते आज उपस्थित आहेत आणि तिसऱ्या आघाडीचं संपूर्ण नियोजन या ठिकाणी सुरू आहे। एक तर याला आम्ही तिसरी आघाडी म्हणत नाही, याचं कारण तिसरी का, खरे लोकांच्यासाठी लढणारे चळवळ करणारे आम्ही लोक आहोत आणि आम्ही वेगवेगळ्या सामाजिक प्रश्न घेऊन लढणारे जे सामाजिक संघटना आहेत, शेतकऱ्यांच्या संघटना आहेत, शेतमजुरांच्या संघटना आहेत, या सगळ्या चळवळीशी पार्श्वभूमी असणाऱ्या लोकांना एकत्रित करून एक सक्षम पर्याय निर्माण होतो का हे बघण्यासाठी म्हणून शेतकरी चळवळीतले आम्ही तिघही ज्येष्ठ लोक आम्ही बसलेलो आहोत आणि आमचं जवळपास एकमत होत आलेलं आहे। थोड्या वेळात आमचा निर्णय होईल, परंतु आम्ही एका विशिष्ट निर्णयापर्यंत आता येणार आहोत। काय साधारणतः निर्णय काय असणार आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या या सगळ्या काय नेमकी रणनीती काय असणार आहे? सध्या एवढे ज्वलंत प्रश्न आहेत, अगदी बेरोजगारांचा प्रश्न आहे, शेतीमालाला भाव नाही, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं, कुणीही मदत दिली नाही, विमा कंपन्या गडगंज झाल्या परंतु शेतकऱ्याला मदत नाही, सरकारच्या तिजोऱ्या मात्र खाली झाल्या, म्हणजे विमा कंपन्यांच्यासाठी सरकारची तिजोरी वापरली का, असे अनेक प्रश्न आहेत। आयात निर्यातीचा प्रश्न आहे, दुधाच्या संदर्भातलं आंदोलन चालू आहे, परत वेगवेगळे सामाजिक प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे आणि हे सगळं होत असताना राज्यातल्या ज्या काही दोन आघाड्या आहेत त्या दोन आघाड्या एकमेकावर वार करत असताना अगदी कमरेखालचे वार करण्यात सुद्धा मागं पुढं बघत नाहीत, परंतु हे जे ज्वलंत प्रश्न आहेत, मूलभूत प्रश्न आहेत, त्याकडे कोणाचंच लक्ष नाही। मुळात तुमचं राजकारण गेलं चुलीत। पहिल्यांदा हे जे सामान्यांचे प्रश्न आहेत या प्रश्नावर तुमची भूमिका काय, आणि जवळपास सगळेच आता सत्तेवर या 5 वर्षात येऊन गेलेले आहेत आणि यांच्याकडून असा सक्षम काही प्रयत्न आम्हाला दिसला नाही। त्यामुळे आम्ही अस्वस्थ होऊन सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे सगळे लोक एकत्रित येण्याची प्रक्रिया आता आम्ही सुरुवात केलेली आहे। मग आता विधानसभा निवडणुकीला कसं असणार, म्हणजे काय साधारणतः किती जागा लढवणार किंवा काय नेमक्या कुठे उमेदवार देणार, असं काही काय ठरलं? बघू, आज आम्ही प्रमुख 3 संघटनांचे एकत्रित आलेलो आहोत, अजून बऱ्याच लोकांशी आम्ही संपर्क साधणार आहोत। आता कुठे ही प्रक्रिया सुरुवात झालेली आहे आणि हळूहळू त्याला चांगलं यश मिळेल, कारण अतिशय चांगला प्रतिसाद आहे आणि शेवटी हा आमच्यावर सुद्धा दबाव आला, तुम्ही आता बस झालं तुमचं सगळं, तुम्ही तुमचं सगळं मान किंवा तुमचा अहंकार बाजूला ठेवा आणि आमच्यासाठी एकत्रित या, असा सामान्यांच्यातूनच आमच्यावर दबाव आहे आणि त्यामुळे या निर्णयापर्यंत आम्ही आता सगळे आलेलो आहोत। पण इकडे बच्चू कडू, छत्रपती संभाजीराजे सुद्धा एकत्र येण्याचं एकमेकांना साथ घालतायत, ते सुद्धा यामध्ये असतील या पुढच्या काळामध्ये? नाही, आता आम्ही सांगितलं की सगळ्या समविचारी किमान एका कार्यक्रमावर, आणि आम्ही सगळे नाहिरे वर्गाचं प्रतिनिधित्व करणारे लोक आहेत म्हणून चळवळ करतो, सगळ्यांना एकत्रित घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार, जे येतील ते सगळ्यांना बरोबर घेऊ आम्ही। यापूर्वी सुद्धा असा अनेक वेळा प्रयोग झाला, पण हा काय वाटतं की या म्हणजे कशा पद्धतीने हा टिकू शकेल? या सगळ्या 2 आघाड्या ज्या प्रमुख आघाड्या आहेत, महाविकास आघाडी असू दे किंवा महायुती, जे 3 पक्ष दोन्ही आघाड्यांमध्ये आहेत, त्यात किती अस्तित्व असणार? यापूर्वी जे प्रयोग झाले त्यावेळेसची वेळ आणि काळ वेगळी होती, आत्ताची महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती वेगळी आहे। आज महाराष्ट्राची गरज आहे, राजूभाऊ म्हणलं तसं अनेक प्रश्न आहेत आणि या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ग्रामीण भागाचे, शेतकरी कष्टकऱ्याचे किंवा महाराष्ट्राच्या विकासाचे प्रश्न हे कधी अजेंड्यावर यांच्याकडून येत नाहीत। नको त्या प्रश्नालाच इथं वाव मिळतो, संधी मिळते आणि त्याच प्रश्नाभोवती निवडणुका घेण्याचा यांचा प्रयत्न आहे। आमचा सगळ्यांचा प्रयत्न, वामनरावजी चटप असतील, ते अनुभवी नेते आहेत, शेतकरी चळवळीतले आहेत, राजूभाऊ आहेत, आम्ही आता एकेकाळी चळवळीतले आणि आता BRS प्रतिनिधित्व करतो,
या सगळ्यांचा समान हेतू आहे आणि आज महाराष्ट्राला त्याची गरज आहे. महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रश्नाची गरज आहे. महाराष्ट्रामध्ये कळीचे प्रश्न जे आहेत त्या प्रश्नाकडे निवडणूक केंद्रित करणे हाही एक भाग आहे आणि जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी आणि सत्तेवर अंकुश ठेवण्याइतकी ताकद या आघाडीतून निर्माण करणे आणि प्रसंगी ह्या आत्ता असलेल्या सगळ्या आघाड्यांमधले जे काही नेते आहेत ते कधी ना कधी या राज्याचं 70-75 वर्षात मुख्य प्रतिनिधित्व केलेले नेते आहेत. पण महाराष्ट्रातल्या विजेचे प्रश्न आहेत, सिंचनाचे प्रश्न आहेत. आता एवढा मोठा संपन्न महाराष्ट्र आज देशामध्ये तो आत्महत्याग्रस्त महाराष्ट्र म्हणून त्याचं नाव पुढे आले. अशी इतके महत्त्वाचे प्रश्न असताना निवडणुका मात्र दुसरीकडे जाताना दिसतात. नक्की या व्यवस्थेचं परिवर्तन करावं लागेल. या सगळ्या आघाड्यांना घरी बसवावं लागेल. पण तडस साहेब, ज्या पद्धतीने ही आघाडीचं जे चर्चा सुरू झालेलं आहे त्यावेळी आरोप असा सुद्धा होतो की महाविकास आघाडीची मतं खाण्यासाठी किंवा मतांमध्ये डायव्हर्शन करण्यासाठी अशा पद्धतीने तिसरी आघाडी निर्माण करण्याचा हा प्रयत्न केला जातो, असं सुद्धा एक आरोप केला जातो. आरोप लोकशाहीत जिभेला काही हाड नाही, आरोप काही करता येतो. पण एक गोष्ट सरळ आहे, महायुती असेल महाआघाडी असेल, या दोन्ही आघाडींनी राज्य दिवाळखोरीत नेलं आहे आणि त्यामुळे जे इश्यूज आहे ते तसेच ज्वलंत राहिले आहे. आणि या सगळ्या प्रश्नाच्या दृष्टीने अजूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र थांबलेलं नाही. सरकार आली गेली तीच आहे, माणसं तीच आहे, दारू तीच, फक्त बाटली बदलली. आणि म्हणून आम्ही महाविकास आघाडीची मतं कमी करत नाही. आम्ही दोन्ही आघाड्यांना पर्याय देऊन आम्ही आमची माणसं तिथे सत्तेत घालू, हा आमचा प्रयत्न आहे. तर दोन्ही आघाड्यांना पर्याय देण्याचा प्रयत्न हा सगळ्या आघाडींचा असणार आहे. सर, काय तुम्ही ज्या सगळ्या बैठकींमध्ये उपस्थित आहात, काय नेमकी तुमची भूमिका आहे? सध्या शासकीय स्तरावर जी गोष्ट चालू आहे म्हणजे आतापर्यंत सगळ्या धोरणामुळे उद्भवलेल्या प्रश्नांना अर्थसंकल्पीय तरतुदींनी दुरुस्त करण्याचा प्रयत्न तिथे होतो आहे. धोरणामध्ये बदल करण्याचं काम हे आम्ही हाती घेणार आहे. कारण धोरणामुळे बिघडलेली गोष्ट अर्थसंकल्पीय तरतुदींनी दुरुस्त होऊ शकत नाही. याच्याकडे प्रामुख्याने मूलतः हे सगळे आघाडी ही जी काही परिवर्तनवादी आम्ही लोक आहोत ते सगळे पुढे नेणार आहे. काय नेमकं अजेंडा काय असणार आहे या आघाडीचा? साधारणतः विधानसभेसाठी किती जागांवरती उमेदवार देणार किंवा असं काही निर्णय झालाय का? काय विधानसभेच्या सगळ्याच जागा लढवण्याचा आमचा विचार आहे. त्यातल्या कुठल्या जागांवर जोर द्यायचा त्याचा आम्ही ठरवणार आहोत. मुख्य आमचा अजेंडा असा असणार आहे की शहरातला असू दे किंवा खेड्यातला असू दे, जो सामान्य माणूस आहे, जो शेतकरी आहे, शहरातला कामगार आहे, मजूर आहे, उद्योजक आहेत, हे सगळे पिचलेले आहेत आणि त्यांना न्याय मिळत नाही. आत्तापर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी त्यांना न्याय दिलेला नाही आणि ही आघाडी त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करेल. तिसरी आघाडी असणार आहे आणि राज्यातल्या सर्व घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, सर्व जागांवरती उमेदवार देणार आहात? हो, शक्यतो आम्ही सर्व 288 जागांवरती उमेदवार देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि स्वतंत्र भारत पक्ष जो शरद जोशीने स्थापन केला होता तो याच्यामध्ये प्रमुख जबाबदारी निभावणार आहे. आणि आमचं काय नाव वगैरे काही ठरलं आपल्या या आघाडीच्या संदर्भातलं? काही आघाडीचं नाव आहे परिवर्तन आघाडी असणार आहे. आणि याचा परिवर्तन सगळ्या क्षेत्रात, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक सगळ्या क्षेत्रात जे काही आम्ही बघतोय ते सगळं बदललं पाहिजे आणि म्हणून आम्ही हा प्रयोग करतो. ठीक आहे. तर परिवर्तन आघाडी ही आता राज्यात तिसरा पर्याय म्हणून समोर येणार आहे. महायुती महाविकास आघाडी आणि आता परिवर्तन आघाडी म्हणून तिसरी आघाडी प्रत्यक्षात विधानसभेच्या निवडणुकीत उतरणार आहे. कॅमेरामन तुषार ननावरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.